Hello students, welcome to tutoringcluster.com. So in this video, we are going to see the concept number 10 based on the chapter application of definite integral. Okay. So hope तुम्ही आतापर्यंत सारे व्हिडिओज बघितले असतील. अजूनही तुम्ही जर लास्ट जे पण मी 9 व्हिडिओज जे पण 9 कॉन्सेप्ट आपण लर्न केले त्याचे जर व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील, यू कॅन गेट द लिंक इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. ओके, जरूर ते व्हिडिओज बघा, म्हणजे तुमचं जे बोर्डसाठी प्रिपरेशन आहे ते एकदम इझी होईल. तुम्हाला डेफिनेटली गोष्टी कळतील की कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स बोर्डमध्ये रिपीटेडली विचारताय. ओके, सो या व्हिडिओमध्ये आपण एक क्वेश्चन बघणार आहोत. फाइंड एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय फॉलोइंग कर्व. फाइंड एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय फॉलोइंग कर्व. आणि कर्वचे जे इक्वेशन्स दिलेले आहेत ते आहेत y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अँड y इज इक्वल टू 4. ओके, सो काय प्रोसिजर आहे, कसं एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत, काय कॉन्सेप्ट आहे, सगळ्या गोष्टी आपण इथे लर्न करणार आहोत. अजूनही तुम्ही जर युट्यूबवर नवीन असाल आणि फर्स्ट टाइम तुम्ही व्हिडिओज बघत असणार, सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल. सो y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. What is this? Y is equal to x square. It's a equation of what? Parabola. It's a equation of what? Parabola, which is symmetric about. Which is what? Symmetric about y axis. ओके, दोन पॅराबोलाचे इक्वेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बघा, पॅराबोलाचे जनरल इक्वेशन काय असतात? वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4ay. हा पॅराबोला कसा दिसतो? या पद्धतीने. ओके, आणि सेकंड जे इक्वेशन आहे जे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4by. दिस इज व्हॉट? दिस इज द पॅराबोला विच इज सिमेट्रिक अबाउट व्हॉट? वाय ऍक्सिस. राईट. सो हे दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि सेकंड इक्वेशन आहे y इज इक्वल टू 4. सो y इज इक्वल टू 4 हे कसलं इक्वेशन आहे? स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. राईट. सो लेट अस ड्रॉ फर्स्ट रिजन. आपण पहिले रिजन प्लॉट करूयात की हा रिजन कसा दिसणार आहे, आणि मग क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायला घेऊयात. ओके, सो इथे मी एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करतोय. जस्ट अ मिनिट. ओके, सो लेट अस ड्रॉ अ पॅराबोला. आपल्याला पॅराबोलाचं काय इक्वेशन दिलेलं आहे? y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. सो आपला पॅराबोला कसा दिसणार आहे? राईट. सो दिस इज व्हॉट? y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. ओके, सो हा जो पॅराबोला मी इथे ड्रॉ केलेला आहे याचं इक्वेशन काय आहे? y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. देन सेकंड तुम्हाला लाईन ड्रॉ करायची आहे. काय लाईन दिलेली आहे? y इज इक्वल टू 4. So somewhere here, let's say this point is 0,4. So इथे तुम्हाला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करावी लागेल. राईट. या स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय असणार आहे? y इज इक्वल टू 4. दिस इज अ स्ट्रेट लाईन. याचं इक्वेशन काय असणार आहे? y इज इक्वल टू 4. राईट. सो कोणता रिजन आपल्याला फाइंड आउट करायचा आहे लक्षात घ्या. दिस इज द रिजन वी नीड टू फाइंड आउट. Right, this is what area of region bounded by these two curve. ओके, क्लिअर आहे की रिजन कसा ड्रॉ केलेला आहे? दिस इज व्हॉट ओरिजिन. याचे कोऑर्डिनेट्स काय? 0,0. राईट. सो आता फर्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करावं लागणार आहे? आपल्याला बघा, एरिया ऑफ रिजन म्हणजे आपण जे ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रल या चॅप्टर मध्ये दोन कॉन्सेप्ट आहे. एक आहे एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय द कर्व, राईट, आणि सेकंड आहे एरिया बिटवीन दी कर्व. क्लिअर आहे. काय काय फॉर्म्युला आहेत एरियाचे? सो एरिया यू कॅन कॅल्क्युलेट युझिंग इंटिग्रल एफ ऑफ एक्स डीएक्स. इथे जर डीएक्स असेल, सो हिअर युअर एक्स शुड व्हेरी फ्रॉम ए टू बी. राईट. सेकंड फॉर्म्युला काय आहे? और इंटिग्रल जी ऑफ वाय डी वाय वेअर वाय व्हेरीज फ्रॉम ए टू बी. राईट. एरिया अंडर दी कर्व. हे कसले फॉर्म्युले आहेत? एरिया अंडर दी कर्व.
आणि एरिया बिटवीन दी कर्व जेव्हा तुम्हाला विचारलंय तेव्हा त्याचा फॉर्म्युला काय होतोय, इंटिग्रल एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स dx x varies from a to b. राईट. सो फॉक्स हे तीनच फॉर्म्युले आहेत जे आपण या चॅप्टर मध्ये यूज करत आहोत. आता इथे कोणता फॉर्म्युला ऍप्लिकेबल होईल बघा. इथे तुम्हाला y इक्वल टू काय दिलेलं आहे, इकडे तुम्हाला दिलेलं आहे y इक्वल टू y इज अ फंक्शन ऑफ x. Y is a function of x. Is it right? That means what you need to find out, तुम्हाला या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करावे लागतील. राईट. हा एक वे आहे. किंवा तुम्ही आणखी काय करू शकतात, or what you can do, see, instead of y is equal to f of x, can we write this as x is equal to g of y? सो कॅन बी राईट दिस ॲज, म्हणजे हा जो कर्व आहे याला आपण x इज इक्वल टू रूट वाय लिहू शकतो का? बघा मी का x इज इक्वल टू रूट वाय लिहितोय, कारण आपल्याला इथे y कुठून कुठपर्यंत व्हेरी होतोय, y व्हेरीज फ्रॉम, बघा y कुठून कुठपर्यंत व्हेरी होतोय, y व्हेरीज फ्रॉम 0, राईट, y व्हेरीज फ्रॉम व्हॉट 0 टिल y इज इक्वल टू 4. हा जो पॉइंट असणार आहे याचा y कोऑर्डिनेट काय असणार आहे, याचा y कोऑर्डिनेट काय असणार आहे 4. राईट. सो आय कॅन यूज दिस फॉर्म्युला. बघा एरिया, हाऊ यू आर गोइंग टू कॅल्क्युलेट एरिया, इंटिग्रल जी ऑफ वाय डी वाय, वाय वेरीज फ्रॉम ए टिल बी. राईट. So let us put the values first, then we will see the next part. Integral, what is g of y? G of y is what, root of y into dy. Is it correct? And y varies from 0 till 4. Right. Now very important, see with this formula, हा जो फॉर्म्युला तुम्ही यूज करत आहात याच्याने फक्त हा जो एरिया आहे हाच एवढा एरिया काय होणार आहे, कॅल्क्युलेट होणार आहे. राईट. बट तुमचा जो कर्व आहे इट इज सिमेट्रिक अबाउट व्हॉट, वाय ऍक्सिस. सो हा एरिया पण सेम असेल. सो इन्स्टेड ऑफ कॅल्क्युलेटिंग एरिया सेपरेटली, व्हॉट वी कॅन डू, आपण याला 2 टाइम्स करू शकतो या एरियालाच. राईट. दॅट मीन्स तुम्हाला एंटायर एरिया, एरिया नंबर 1 प्लस एरिया नंबर 2 असा कम्प्लीट एरिया या फॉर्म्युलाने तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. क्लिअर आहे ही गोष्ट, की तुम्हाला 2 टाइम्स करावं लागेल. तुम्ही जर सिंगल म्हणजे हा 2 लिहिला नाही तर म्हणजे तुम्ही फक्त एकच एरिया कॅल्क्युलेट करत आहात. राईट. ओके. सो लेट अस सॉल्व दिस. सो 2 इज कॉन्स्टंट, वी विल राईट ॲज इट इज इंटिग्रल ऑफ रूट वाय. याचं इंटिग्रल काय होणार आहे, वाय टू दी पॉवर 3/2 अपॉन 3/2. Right. And what are the limits? Limits varies from 0 till 4. Right. So this is equal to 2 into, हा जो 3/2 इकडे वरती येईल, it will be 2/3. Let us put upper limit. Upper limit काय आहे, 4 to the power 3/2. आणि तुम्ही जर lower limit put केली 0 to the power anything, it will be what, 0. Right. So this will be equal to 4 upon 3. What is 4 to the power 3/2? बघा 4 to the power 3/2. Can we write this as 4 to the power 1/2? आणि त्याचा आपण काय करणार आहोत, क्यूब करणार आहोत. राईट. सो a to the power m to the power n. What is 4 to the power 1/2? That means square root of 4, which is nothing but 2. So it is nothing but 2 cube. What is 2 cube? 8 multiplied by 8. So this will be equal to 32 upon 3 square units. Right. So this is how area between the curves you can easily calculate. Hope you have understood this example clearly. Now for your practice, I am giving you one example. Please try to solve it and please post your answers in the comment section. So you have to find out area of region. You have to find out area of region. This is also a PYQ between y square is equal to 16x and x is equal to 1. Now I am going to discuss the graph of this
Okay, and I'm going to tell you the procedure you can follow to calculate the area between the curve. Now, let us understand how the graph will look. Y square is equal to 16x. We have seen previously y square is equal to 4ax. It's a parabola which is symmetric about x-axis. So this is how y square equal to 4ax. This is the graph of y square is equal to 4x. Obviously, sorry, y square is equal to, you can take 16x. Okay, in the example, it is given as what? 16x. So let us take 16x. Y square is equal to 16x. So obviously, it is going to pass through origin 0, 0. Now, so this is your first curve. Now, second curve is what? X is equal to 1. So for x is equal to 1, let's say this point is 1, 0. So it's a equation of line. So let us draw a line passing through what? 1, 0. Right? So what is equation of this line? This is going to be x is equal to 1. So which area you need to calculate? You need to calculate this entire area. Right? So what formula you are going to use? See here, area. Now, we know limits of x here, that your x varies from 0 till 1. Right? If you know limits of x, तुम्हाला x च्या लिमिट्स माहिती आहेत, तर तुम्ही कोणता एरिया यूज करणार आहात, कोणता फॉर्म्युला यूज करणार आहात? एरिया इज इक्वल टू इंटिग्रल. तुम्हाला x च्या लिमिट्स पाहिजेत. x व्हेरीज फ्रॉम 0 टिल x इज इक्वल टू 1. मग इथे जर x च्या लिमिट्स असतील, सो इथे काय यायला पाहिजे तुमच्या? f ऑफ x dx. राईट? सो अगेन सेम कॉन्सेप्ट आहे. तुम्ही जर हा एवढाच टर्म, एवढीच जर टर्म तुम्ही कॅल्क्युलेट केली, तुम्ही फक्त एरिया 1 कॅल्क्युलेट करत आहात. त्याच्यात जर तुम्हाला एरिया 2 सुद्धा कॅल्क्युलेट करायचा असेल, इथे तुम्हाला काय करावं लागेल? 2 टाइम्स करावं लागेल, which is going to be equal to 2 into integral. Now, let us see what will be f of x. See here, guys, y square is equal to 16x. So what will be value of y? Y will be equal to under root 16x, which is equal to 4 root x. Is it right? Taking square roots on both sides, under root of 16x, it will be 4 root x. Right? So instead of f of x, you need to calculate, you need to substitute 4 root x into dx. And x varies from 0 to 1. So now you can solve this and please post your answer in the comment section. So hope you have understood the concept to calculate area of region bounded by the different curves. So we will meet in the next lecture with the new concept. Till then, please do like and subscribe my YouTube channel. Please don't forget to share with your friends also. Thank you for watching this video.